नमस्कार, मी निकिता. आजच्या धकाधकीच्या जीवनात केस गळणे, कोंडा होणे किंवा केस पांढरे होणे या समस्या सामान्य झाल्या आहेत. परंतु काळजी करू नका. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक मॅजिकल हेअर ऑइल. हे तेल आपण पूर्णपणे नैसर्गिक वस्तूपासून बनवले आहे. चला तर मग वेळ न घालवता पाहूया हे तेल कसे बनवायचे. या तेलासाठी आपल्याला लागणारे घटक: रोजमेरी केसांच्या वाढीसाठी आणि मुळांना मजबूती देण्यासाठी, मेथी दाणे कोंडा कमी करण्यासाठी आणि केसांना चमक देण्यासाठी, जास्वंदाची फुले आणि पाने नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करतात, काळे तीळ केसांना काळेभोर आणि दाट करण्यासाठी, कोरफड ताळूला थंडावा आणि ओलावा देण्यासाठी, खोबरेल तेल बेस ऑइल म्हणून, एरंडेल तेल केसांची घनता वाढवण्यासाठी आणि कढीपत्ता केसांची मजबूती टिकवून ठेवण्यासाठी. सर्वात आधी एका लोखंडी कढईत किंवा जाड बुडाच्या भांड्यात खोबरेल तेल गरम करायला ठेवा. त्यात रोजमेरी, कांदे, मेथी आणि काळे तीळ टाकून घ्या आणि त्यासोबत कढीपत्ता देखील टाकून घ्यायचा आहे. मेथी दाणे, कढीपत्ता वगैरे हे तडतडल्यानंतर आपल्याला आता त्यामध्ये जास्वंद फुलाची फुले आणि पाने टाकून घ्यायची आहे. सर्व साहित्य आता आपल्याला या तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. अशा प्रकारे सर्व साहित्य टाकून झाल्यानंतर आपण त्याला चमच्याने व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि सर्व पाना फुलांना आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण त्यामध्ये कोरफडीचे गर टाकलेले आहेत. तुम्ही कोरफडीचे तुकडे करून देखील यामध्ये टाकू शकतात. आता गॅसची फ्लेम आपल्याला मंद ठेवायची आहे जोपर्यंत सर्व घटकांचा रंग बदलत नाही आणि त्यांचा अर्क तेलात उतरत नाही तोपर्यंत 10 ते 15 मिनिटे उकळू द्या. तुम्ही बघू शकतात पानांचा आणि फुलांचा कलर चेंज झालेला आहे. अशाच प्रकारे थोडा वेळ आपल्याला अजून हे उकळून घ्यायचं आहे. आता हे तेल तयार झालेलं आहे. आता आपल्याला गॅस बंद करून थोडा वेळ थंड होऊ द्यायचा आहे. तेल पूर्णपणे थंड झाल्यावर एका सुती कापडाने किंवा गाळणीने गाळून घ्या. हे तेल तुम्ही एका काचेच्या बाटलीत 3 ते 4 महिने आरामात साठवून ठेवू शकता. हे तेल आठवड्यातून 2दा केसांच्या मुळांशी लावून हलक्या हाताने मसाज करा आणि दुसऱ्या दिवशी शॅम्पूने केस धुवा. यामुळे केस गळणे थांबेल, नवीन केसांची वाढ होईल, केस मऊ आणि चमकदार होतील. हा मॅजिकल हेअर ऑइल दिसायला जितका छान दिसत आहे तितकाच इफेक्टिव्ह देखील आहे. तर मंडळी, हा